हॉटेलमध्ये एका प्लेटमध्ये फक्त 5 ते 6 हे छोटे-छोटे पीस मिळतात. तेवढ्याच खर्चामध्ये घरी आरामात 7 ते 8 प्लेट आपण बनवू शकू. बनवायला फार असं अवघड नाही. कांद्याचं आपण इथे मस्त असं वाटण बनवणार आहोत आणि यामध्येच हे फ्राईड चिकन असलं अफलातून बनतं ना आणि इतकं पटकन सुद्धा बनतं. मॅरिनेट करायची वगैरे गरज सुद्धा नाही. पटकन तुम्ही हे बनवू शकता. म्हटलं तर अर्धा किलो चिकनचं अर्ध्या तासाच्या आत हा पदार्थ अगदी मस्त तयार होतो. पाहताच खावासा सुद्धा वाटतो आणि लगेच फस्त सुद्धा होतो. याला तुम्ही कोणतंही नाव देऊ शकता. बनवायची पद्धत खूप छान आहे. मी फ्राईड चिकन याला बोलते किंवा तुम्ही कुरकुरीत चिकन बनवू शकता. स्टार्टरचा हा एक प्रकार आहे. तर इथे मी 400 ग्रॅम चिकन, बोनलेस चिकन घेतलंय. हे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आणि यानंतर यामध्ये मी हे कांद्याचं वाटण घातलं. हे कांद्याचं वाटण कसं बनवलं ते बघूयात. तर 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या इथे घातलेल्या आहेत. अर्धा इंच आल्याचे तुकडे घातले. आता आलं लसणाची पेस्ट माझ्याकडे नव्हती म्हणून मी हा तामझाम केलाय. आलं लसणाची पेस्ट असेल तर फक्त कांद्याची पेस्ट तुम्ही करून घेऊ शकता. यामध्ये थोडीशी आपल्याला कोथिंबीर सुद्धा घालायची. अजिबात पाणी न घालता आपल्याला हे वाटण तयार करून घ्यायचंय. बरं, चिकन जे आहे ते बोनलेस तुम्ही घ्या किंवा बोन असलेलं घेतलं तरी सुद्धा चालेल. पाणी न घालता इथे मी मस्त असं वाटण तयार करून घेतलं. हेच वाटण या चिकनमध्ये मी घातलेलं आहे. आता इतर साहित्य घालूया जे घरात अगदी सहज अवेलेबल असतं. तर इथे लाल मिरचीची पावडर घातली आहे 1.5 चमचा. आपल्या तिखटाच्या अंदाजानुसार तुम्ही घालू शकता. 1 चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड घालायची. 1 चमचा आपल्याला धने पावडर सुद्धा घालायचे. अगदी एक पाव चमचा भरून मी हळद घातलेली आहे आणि यानंतर चवीपुरतीचं मीठ आपल्याला यामध्ये घालायचंय. यासोबत जर घरात तुमच्याकडे आमचूर पावडर असेल तर आमचूर पावडर तुम्ही घालू शकता. आणि यासोबतच इथे मी घातलेला आहे चाट मसाला 1 चमचा घालायचा किंवा चटपटीत आवडत असेल तर तुम्ही 1.5 चमचे सुद्धा घालू शकता. हे सगळं साहित्य हाताने चांगलं एकजीव आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही हे मॅरिनेट करण्यासाठी ठेवू शकता. एक अर्धा तास पुरेसं होईल किंवा लगेचच तुम्ही बनवायला घेतलं तरी सुद्धा चालेल. तर चिकनला इथे छान मसाला कोट करून झालेला आहे. जोपर्यंत बाकीची सामानाची जुळवाजुळव होत नाही तोपर्यंत मी हे मॅरिनेशनसाठी ठेवणार आहे. म्हणजे साधारण एक 5 मिनिटांसाठीच ठेवणार आहे. तर बरोबर इथे 5 मिनिट झालेले आहेत. सगळे सामान मी गोळा करून घेतलेलं आहे. चिकन असं बऱ्यापैकी मॅरिनेट झालेलं आहे. जर जास्त वेळ तुम्ही ठेवणार असाल तर मीठ तुम्ही आधी घालू नका, नाहीतर याला पाणी सुटू शकतं. आता यामध्ये आपल्याला एक अंड घालायचंय. यामुळे छान कोटिंग सुद्धा होतं चिकनला आणि यासोबतच टेस्ट सुद्धा खूप छान येते. हलकासा वरून कुरकुरीतपणा सुद्धा येतो. तर एक अंड असंच मी फोडून यामध्ये घातलेलं आहे. हे व्यवस्थित या चिकनमध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं. थोडासा आंबटसरपणा यामध्ये असेल ना तर छान लागतो बरं का. म्हणजे जर आमचूर पावडर असेल तर तुम्ही ती घालू शकता. नसेल तर 1 चमचाभर आंबट दही इथे घातलं तरी सुद्धा चालेल. बरं, दही सुद्धा नाहीये तर माझ्याप्रमाणे तुम्ही इथे अर्ध्या लिंबाचा रस पिळू शकता. आता यामध्ये घातलेल्या लिंबाचा रस सुद्धा आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. फ्राईड चिकनसाठी लागणारं जे काही टेस्टसाठी लागणारे साहित्य आहे ते आपण सगळं यामध्ये घातलेलं आहे. आता फक्त याला बाइंडिंग येण्यासाठी आणि वरून छान कुरकुरीतपणा येण्यासाठी आपल्याला यामध्ये घालायचं आहे 3 चमचे कॉर्नफ्लॉवर आणि जो पोह्याचा मोठा चमचा असतो की नाही तोच अगदी गच्च भरून मी इथे 3 चमचे घेतलाय. यासोबतच 1.5 चमचा इथे मी मैदा सुद्धा घालणार आहे. मैदा घालणं खरं तर ऑप्शनल आहे. मैदा तुम्हाला नसेल घालायचं तुम्ही स्किप करू शकता. नुसत्या कॉर्नफ्लॉवरने सुद्धा छान कुरकुरीतपणा येईल. एक अंदाजे मी यामध्ये 3 आणि 1.5 चमच्याचा मैदा आणि कॉर्नफ्लॉवर घातलेला आहे. लागेल तसं जर आपल्याला हे पातळ असं बॅटर वाटलं किंवा आणखीन बॅटरला बाइंडिंगची आवश्यकता आहे असं वाटलं तर आपण आणखीन जास्त वाढवणार आहोत. तर तुम्ही इथे बघू शकता अगदी चिकन थोडंसं असं दिसतंय. आणखीन थोडंसं आपल्याला बाइंडिंगसाठी यामध्ये घालावं लागणार आहे. म्हणून 1 चमचा मी पुन्हा कॉर्नफ्लॉवर घेतलं आणि अर्धाच चमचा यावेळेस मी मैदा घेतलेला आहे. आता पुन्हा हे दोन्ही साहित्य व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ. मी इथं रंग घालणार नाहीये. जी आपण मिरचीची पावडर घातली होती ती रंगाला बऱ्यापैकी आहे. म्हणून ही तळल्यानंतर थोडीशी लालसर रंग दिसेलच. पण तुम्हाला घालायचं असेल तर तुम्ही इथे रंग घालू शकता किंवा मग काश्मीरी लाल मिरचीचे 2 चमचे तुम्ही इथे घातले तरी सुद्धा चालेल. सगळं साहित्य अगदी चिकनला व्यवस्थित कोट झालेलं आहे. जेव्हा आपण चिकन फ्राय करण्यासाठी ठेवू ना त्यावेळेस या चिकनला सगळ्या साईडने व्यवस्थित असं हे मिश्रण लागायला हवं. तरच ते व्यवस्थित कुरकुरीत होतील. तर चला आता चिकन कसं फ्राय करून घ्यायचं ते सुद्धा पाहू. तेल मध्यम आचेवरती हलकंसं धूर येईपर्यंत गरम करून घेतलेलं आहे. यामध्ये थोडंसं मिश्रण घालून पाहिलं
छान असे बुडबुडे येत आहेत. सुरुवातीला हे मिश्रण खाली तळाला चिकटलं जातं आणि अलगद तळल्यानंतर ते वरती येतं. त्यामुळे पटकन हा गोळा असा वरती येणार नाही. म्हणूनच आपण काय करूयात, थोडं-थोडं करत चिकन व्यवस्थित असं थोडासा डिस्टन्स ठेवायचा, एकमेकांना चिकटवायचं नाही. नाहीतर मग मिश्रण एकमेकांना चिकटलं, की मग ते निघू शकतं. हा पदार्थ खूप जास्त तेल शोषून घेत नाही. यामुळे ना तुम्हाला खूप जास्त तेलाची सुद्धा गरज पडणार नाही. आता काय करूयात, साधारण एक 2 मिनिटांसाठी हे मध्यम आचेवरती असंच तळून देऊयात आणि यानंतर हलकासा याला झाऱ्या लावून पाहायचा आहे. अगदी पटकन लवकर वरती येत असेल, तर तुम्ही उलट-पलट करून सगळ्या साइडने चांगला डार्क रंग येईपर्यंत हे चिकन आपल्याला तळून घ्यायचंय. चिकनचे हे पीस खरं तर वाफेवरती सुद्धा लगेचच शिजले जातात. एक बॅच आपल्याला तळण्यासाठी साधारण 3 ते 4 मिनिट तरी लागतात. छान वरती क्रिस्पी लेयर येण्यासाठी. एवढ्या वेळात आतमधलं चिकन सुद्धा व्यवस्थित तळलं जातं. तुम्ही खूप जास्त वेळ तळत बसाल ना, तर मग आतमधलं चिकन असं चिवट होतं, रबरासारखं होतं. त्यामुळे हलकासा डार्क रंग आला, थोडंसं तुम्हाला असं वाटलं, की वरचं मिश्रण बऱ्यापैकी आता कुरकुरीत झालेलं आहे. आता इथून पुढे तळण्याची गरज नाही. तर तुम्ही लगेचच हे चिकन काढू शकता. आतमधलं चिकन शिजलं आहे की कच्चं आहे याची तुम्ही अजिबात काळजी करू नका. हां, जर पीस मोठे असतील साईजला, तर मात्र थोडासा जास्त वेळ लागू शकतो. मध्यम आचेवरती अंदाजे एक 3 ते 3.5 मिनिटांसाठी छान हे चिकन मी तळून घेतलेलं आहे. आता चिकन मला तळल्यासारखं वाटतंय, पण वरचा जो लेयर आहे तो क्रिस्पी होण्यासाठी मी गॅसची फ्लेम हाय केलेली आहे आणि हाय फ्लेमवरतीच आता हे चिकन वरचा लेयर क्रिस्प होईपर्यंत मी तळून घेणार. तर यासाठी फक्त एक अर्धा ते 1 मिनिटच लागतो. ते पहिली बॅच आपली मस्त अशी तळून झालेली आहे. तेलामधून काढून घेऊयात आणि तुम्ही इथे बघू शकता दिसायलाच ही इतकी टेम्प्टिंग दिसतीये. आणि खरं सांगू का, आपण हे तळले आहे तरी सुद्धा खूप असं तेलकट हे चिकन होत नाही. त्यामुळे तुम्ही मनसोक्त खाऊ शकता. तेलामधून काढून लगेचच आपण हे टिश्यू पेपरवरती ठेवूयात आणि तुम्ही इथे बघू शकता अजिबात टिश्यू पेपरला तेल सुद्धा लागलेलं नाही. याचाच अर्थ आपलं हे चिकन अजिबात असं तेलकट झालेलं नाही. आधीप्रमाणे पुढची बॅच सुद्धा तळून घेऊयात. आता जसं आपण आधी मीडियम फ्लेमवरती आधी चिकन संपूर्णपणे तळून घेतलं आणि वरचा लेयर क्रिस्पी होण्यासाठी, कुरकुरीत होण्यासाठी पुन्हा शेवटचा 1 मिनिट फक्त आपल्याला हाय फ्लेमवरती तळून घ्यायचंय. याच पद्धतीने उरलेलं संपूर्ण चिकन मी तळून घेणार आहे. आतमधून ज्युसी आणि वरून मस्त असं क्रिस्पी हे चिकन तयार झालेलं आहे आणि व्यवस्थित हे शिजलेलं सुद्धा आहे. सगळेच फ्लेवर स्पाइसेस आपण यामध्ये घातलेले आहेत. त्यामुळे हे चिकन फ्राय तुम्ही असं सुद्धा खाऊ शकता किंवा शेजवान चटणी सोबत खा. एखादी हिरवी चटणी तुम्ही यासोबत बनवू शकता. तर आशा करते आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक जरूर करा. तुमच्या मित्र आणि परिवारामध्ये ही रेसिपी नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका चमचमीत रेसिपी सोबत. तोपर्यंत स्वस्थ राहा आणि मस्त मस्त खात राहा.